देऊकडच्या विठ्ठल नामाचा जप सुरू केला. अरे त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचं सावळं सुंदर रूप बघून तर कोणाचीही मान हरपून जाईल. भक्तिरस हा ईश्वराच्या प्रेमाची भावना व्यक्त करतो. भक्तिरसामध्ये उत्साह, आत्मविश्वास या भावनांचा समावेश होतो. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील विठ्ठल भक्ती देहभान हरवणारी आहे. नक्कीच याचे उदाहरण द्यायचे झाले तर संत तुकाराम, संत जनाबाई व गोरामुखा. श्रद्धा भक्ती ही देवाला खूप आवडते. म्हणून तर म्हणतात ना, देव हा भावाचा भुकेला असतो. अरे अभिनव, तुला माहिती आहे का, गोरोबांनी पण आपल्या भक्तीतून विठू माऊलीला जागृत केले आहे. कधी कधी भगवंत सुद्धा भक्ताच्या भेटीला येतो. चला तर मग आपण पण या माऊलीच्या सावळ्या सुंदर स्वरूपाला डोळे भरून पाहूया व भक्ती रसात तल्लीन होऊयात. धन्यवाद. यह कहानी एक विठ्ठल भक्त गोरा कुंभार की है। भूवरी अवतरी रंगरूप है विठ्ठल विठ्ठल माऊली, भीवरेचे तिरी निज सुख है विठ्ठल विठ्ठल माऊली, युगे युगे विठेवरी शोभे कर छटावरी, गरुडावरी आला माझा कानडा कैवारी, सावळा हा माझा राजा गजरा झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अरे वाह, आज तो माँ बेटे दोनों विठ्ठल की आरती में आए हैं। कुछ समय उस विठ्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी। विठ्ठल भी तो हमारे परिवार का हिस्सा है। हाँ हाँ, तो परिवार के सारे सदस्यों से मिलने का समय बराबर बराबर बांटना चाहिए ना। देखो, इस विठ्ठल ने तुम्हें मेरी अर्धांगनी के रूप में चुना और ये नन्हा बालक भी उसी विठ्ठल की ही देन है। हाँ हाँ, विठ्ठल की देन है, तो उसी विठ्ठल का प्रसाद समझकर कभी लीजिए ना अपने हाथों में, कभी अपने गोद में बिठाकर खिलाइए ना इसको। यदि आप सारा लाड प्यार उस विठ्ठल पर ही न्योछावर कर दोगे तो इस नन्हे विठ्ठल के हिस्से में क्या आएगा? ये गीली मिट्टी। विठ्ठल, अब दोनों विठ्ठल को आप ही संभालिए, मुझे कुएं से पानी लेने जाना है, ध्यान रखिएगा। आज अपने विठ्ठल के लिए मटका बनाऊंगा और प्रतिदिन उस मटके में पानी भर के अपने विठ्ठल को स्नान कराऊंगा। तुला साथ आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावरी, वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नारावली, तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझ
अरे कैसे बिताओ तुम? अब तेरी बच्ची को अपने ही पैरों तले नोच कर भी होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे सोबती रे तू तुझाच अंतुला तुझीच साथ शोधुनी तुझी तू वाट चाल एकला सोडू दे जरा उशीर सोड दोष काय धीर राग संपदा पहाट होईल पुन्हा हो देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे धन्य है तू गोरा, तूने इतनी कठिन परिस्थिति में भी अपने विट्ठल का साथ नहीं छोड़ा। तुझ जैसे भक्त पर हमें गर्व है। तुम भी धन्य हो माते जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई। जैसे शांति के लिए उसका पुत्र है वैसे ही मेरे लिए है और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता।